17. Find out if there is a atmospheric pressure in the on the moon. Moon वरती atmospheric pressure आहे का हे तुम्ही find out करायचं आहे. And do you know under the ordinary conditions atmospheric pressure at the sea level is about the 1,1400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. म्हणजे सी लेवलला atmospheric pressure किती असतं 1,1400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. and it can be measured with the help of the barometer. आणि हे जे सी लेवलचं atmospheric pressure असतं ते barometer या apparatusनं मेजर केलं जातं. As we go higher above the sea level the atmospheric pressure becomes decreases. जसं तुम्ही सी लेवल पासून वरती उंच जाल सी लेवल पासून लांब जाल atmosphere मध्ये तसं atmospheric pressure काय होते कमी जातं. म्हणजे एअर काय होते एअर रेअर होत जाते. हवा हळूहळू रेअर होत जाते त्यामुळे तिथलं atmospheric pressure कसं असतं कमी असतं. Great scientist paragraph C. In 1726 the Swedish scientist Daniel Bernoulli put forth important principle that pressure is air decreases when the velocity increases. म्हणजे जसं तुम्ही velocity म्हणजे तुमचा वेग वाढवाल तसं प्रेशर कमी होतं. and pressure increases velocity decreases. pressure increases velocity decreases. If a body is moving through the air the pressure is decreases and perpendicular to the direction of motion and air is surrounding flow rapidly and higher pressure due to lower pressure. म्हणजे बॉडी जर एखाद्या एअर मध्ये तुम्ही फेकली खालून वर तर वरती गेल्यावर कसं असतं प्रेशर कमी असतं आणि जसं ते डाऊनवर्ड दिशेला येईल तसं काय होतं प्रेशर जास्त असतं. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एअर सराउंडिंग फ्लोज रॅपिडली टुवर्ड्स द डाऊनवर्ड डायरेक्शन. खाली येताना त्याचं त्या ऑब्जेक्टचं मोशन काय होतं स्पीड जास्त असतं फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. and that principle of Daniel Bernoulli it is he gives the experiment or he observed one more experiment and that is the effect of air pressure and this experiment which depends upon the Daniel Bernoulli's principle. हा जो एक्सपेरिमेंट आहे तो बर्नॉलीच्या प्रिन्सिपल वरती डिपेंड आहे. इफेक्ट ऑफ एअर प्रेशर म्हणजे एअर प्रेशरचा इफेक्ट कसा होतो. See in your textbook page number 17 effect of air pressure experiment. Take some water in a plastic cup and hold a straw upright in it. एका प्लास्टिकच्या कप मध्ये 3/4 वॉटर घेतलेले आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉ काय केलेले आहे स्टँड केलेले आहे. and take the another straw and which is mount perpendicular to the given straw. आणि ही जी स्ट्रॉ आपण डीप करून ठेवलेली आहे त्या ग्लास मध्ये वॉटर घेतलेल्या ग्लास मध्ये ती स्ट्रॉ दुसरी एक स्ट्रॉचा पीस घ्यायचा आणि तो त्याला परपेंडिक्युलर त्याच्या ओपनिंग एंडला पकडायचा आहे. नाउ परपेंडिक्युलर टू स्ट्रॉ अँड ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. आणि नंतर काय करायचं या ओपनिंग या स्ट्रॉ मधून आपण फुंकर मारायचे ब्लोईंग एअर थ्रू द ओपनिंग एंड ऑफ दिस स्ट्रॉ. मग इथून फुंकर मारलेली आहे ती फुंकर इथं फुंकल्यानंतर काय होणार what is the effect of air pressure on blowing through the air at the open end push away. ज्यावेळी तुम्ही ह्या स्ट्रॉ मधून फुंकर मारता ब्लोईंग करता त्यावेळी इथली जी एअर आहे ती काय होते बाजूला सरकली जाते. एअर बिकम्स स्प्रेड आउट अँड पुश अवे अँड हेन्स प्रेशर ऑफ एअर इज ओपनिंग गोज डाऊन. आणि इथली जी एअर असते फुंकर मारल्यामुळे बाजूला गेल्यामुळे इथलं एअर प्रेशर काय होतंय कमी होते. आणि नंतर काय होतंय मग एअर प्रेशर कमी झाल्यामुळे काय दिसतंय तुम्हाला ब्लो द हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ अँड ऑन ब्लोईंग द स्ट्रॉ पुश अवे हेन्स प्रेशर ऑफ एअर इज डिक्रीजेस through the opening goes down and as the pressure of air near the upper end erect the straw becomes less than the atmospheric pressure. आणि हे जे प्रेशर आहे हे प्रेशर atmospheric pressure पेक्षा कमी असतं. it is decreased to the atmospheric pressure as the water in the cup is pushed from where the pressure is higher and the water comes out in the form of fountain. आणि ज्यावेळी इथली एअर
बाजूला जाते, इथली एअर बाजूला जाते आणि आतमध्ये जी एअर असते अँड ड्यू टू दिस प्रेशर, एअर प्रेशर, ड्यू टू inside the air pressure of that tube, the level of water is goes in upward direction and this water comes from that end in the form of fountain. आणि इथलं जे एअर प्रेशर आहे ग्लास मधल्या स्ट्रॉ मधलं ते एअर प्रेशर जास्त असल्यामुळं हे जे एअर प्रेशरनी ही जे वॉटर आहे हे खालून वरती प्रेस केलं जातं, पुश केलं जातं आणि त्यामुळं हे वॉटर आपल्याला एअर प्रेशर जास्त असल्यामुळं फाउंटनच्या ह्याच्यामध्ये दिसतं, म्हणजे फाउंटनमध्ये दिसतं, कारंज्या उडल्यासारखे दिसतात ड्यू टू increase in higher air pressure in the tube and water comes out in the form of fountain and the more forcefully you blow the higher will be the fountain. आणि जर तुम्ही ही फुंकर स्ट्रॉ मधली खूप जोरात मारली तर खूप जोरात मारल्यामुळे काय होते की जास्त एअर प्रेशरमुळे जास्त फाउंटन्स तुम्हाला बाहेर इथं पडलेले दिसतात, म्हणजे वॉटर फॉलिंग जास्त झालेलं दिसतं. फाउंटन्स आर मोर and this straw fountain works in the Bernoulli's principle. आणि हे जे फाउंटन आहे हे फाउंटन बर्नॉलिस प्रिन्सिपल वरती डिपेंड आहे. दिस इज द इफेक्ट ऑफ एअर प्रेशर एक्सपेरिमेंट, हाऊ फाउंटन इज फॉर्म अँड इन द फॉर्मेशन ऑफ फाउंटन द एअर प्रेशर इज इम्पॉर्टंट. हे जे एअर प्रेशर आतमध्ये जे आहे ते जास्त असल्यामुळं ते वॉटर काय करतं, वॉटरला ते एअर प्रेशरनी वॉटर वरती ढकललं जातं आणि नंतर मग ते फाउंटनच्या रूपामध्ये आपल्याला दिसतं. दिस इज द एक्सपेरिमेंट ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एअर अँड इफेक्ट ऑफ एअर प्रेशर अँड विच इज डिपेंड्स अपॉन द बर्नॉलिस प्रिन्सिपल. Swedish scientist. Use your brain power question. What is the effect of increased temperature on the pressure of air? जर टेम्परेचर जर वाढला असेल तर एअर प्रेशर वरती काय इफेक्ट होतो.